खूप वाईट वाटत होतं की एक पण ऑफर येत नाहीये, काहीच होत नाहीये आपल्यासोबत शकत. तरी मी एकदा सांगितलं की मला खूप जास्त त्रास होतोय, मला कुठेतरी असं डिप्रेशन फील होतंय, मला खूप एकटेपणा वाढलाय. तिथला जो एक्सपिरियन्स होता तो जर असा भीतीदायक होता, कारण आय वॉज झिरो. आणि झिरो टू हिरो बनण्याचा जो प्रवास होता तो जर असा अवघड होता. लोक सुरुवातीला थट्टा करायचे, पण एक दिवस असा आला की सगळीकडे फक्त माझाच आवाज जाहिरातींमध्ये आहे. हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी तुमची लाडकी आरजे ज्योती. पण ही आरजे ज्योती झाली कशी आणि तुमची लव्ह गुरु कशी झाली हे मी सगळं तुम्हाला आजच्या या माझ्या जर्नीमध्ये सांगणार आहे. लहानपणापासूनच मला क्रिएटिव्ह गोष्टी जरा जास्त आवडायच्या, म्हणजे सिंगिंग असेल, पुस्तकं वाचणं असेल, ॲक्टिंग करणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. अभ्यासातही मी तितकीच हुशार होते आणि अभ्यासात चांगली हुशार असल्यामुळे माझ्या वडिलांना नेहमीच असं वाटायचं की मी आयुष्यात काहीतरी मोठं काम करावं, म्हणजे ऑफिसर व्हावं किंवा डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हावं. पण मी जर अशी वेगळी होते, म्हणजे त्यांचं मी ऐकत होते, पण मला माझ्या पद्धतीने सुद्धा काही गोष्टी करायच्या होत्या आणि त्यांना आवडेल म्हणून मी ऑफकोर्स वर्गामध्ये टॉप 3 मध्ये असायचे, पण माझं मन कुठेतरी दुसरीकडे असायचं. सो माझ्या पप्पांचं तेव्हा असायचं की तू जर का पहिली आलीस तर मी तुला हे देईल, ते देईल, तू मागशील ते देईल. आणि तेव्हा मला सिंगिंगचा जरा जास्त शौक होता की मला सिंगर बनायचं होतं आणि लोक म्हणायचे तुझा आवाज छान आहे. आणि तेव्हा मी पप्पांना सांगितलेलं की मी आता फर्स्ट आले की तुम्ही मला हार्मोनियम गिफ्ट करा, कारण मी असं पाहिलेलं टीव्हीमध्ये जो हार्मोनियम वाजवतो तो खूप छान सिंगर होतो. ते काही माझ्या पप्पांनी शेवटपर्यंत केलंच नाही, पण ठीक आहे. त्यांचा खूप विरोध होता या सगळ्या गोष्टींसाठी. मी लपून छपून क्लासला सुद्धा जात होते, पण जेव्हा त्यांना कळालं त्यांनी त्या गोष्टींना इग्नोर केलं. पण ठीक आहे. माझी आई रोज रेडिओ ऐकायची घरातली सगळी कामं करत असताना. घरी आमच्या कोणी बाई वगैरे येत नव्हती, माझी आईच सगळी कामं करायची. सो एक दिवस मला असं आठवतोय की त्या दिवशी मी नीट रेडिओ ऐकला. ही काय इतकं रेडिओ ऐकते हे मला जरा क्युरिओसिटी होती. गाणी छान असतात, आरजेस छान गप्पा मारतात, हे ठीक आहे, पण नेमकं काय? सो मी एकदा रेडिओ ऐकला आणि त्या आरजेचं बोलणं ऐकलं. सो मला असं वाटलं हे कसलं भारी आहे, कसलं भारी विश्व आहे हे, इतक्या छान गप्पा वगैरे इथे होतात, आपण पण असंच करूयात का? पण तेव्हा आरजे म्हणजे काय, रेडिओमधून आवाज कसा बाहेर पडतो, हा रेडिओ दिसतो कसा, हे कुठे काम चालतं, कोणाला काहीच माहीत नव्हतं. घरी विचारलं तर ऑफकोर्स जरा ड्रामा होऊ शकतो, म्हणून मी शाळेमध्ये माझ्या फ्रेंड्सला विचारलं की हे कसं चालतं काम, त्यांनाही काही माहीत नव्हतं. मी माझ्या टीचर्सला विचारलं तर त्यांनाही काही माहीत नव्हतं. म्हटलं तुम्ही टीचर आहात, तुम्हाला कसं माहिती नाही? ते म्हणाले जाऊ दे, अभ्यासातलेच प्रश्न विचार. सो तेव्हा मी 9वीत असेल आणि तेव्हाच मी डिसाईड केलं की मला हेच काम करायचं आहे. त्याला आरजे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं, ते रेडिओवर बोलतात ते मला काम करायचं आहे. आणि तिथून जर्नी सुरू झाली. मी नेहमीच, म्हणजे जेव्हा मी फिक्स केलेलं तेव्हापासूनच सगळ्यांना सांगून ठेवलेलं की मला ना ते रेडिओत काम करायचं आहे आणि तेच करायचं आहे. पण ते कसं काय, इव्हन मला नाही आठवतं तेव्हा गुगल होतं की नाही, असेल तरी ते मला वापरता येत नव्हतं. पण कंटिन्यू रेडिओ ऐकायला लागले. सो आरजेस सांगायचे की असं असं आमचं फेसबुक ID आहे, तिथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सो मग फेसबुक ID ओपन केलं, तिथे त्यांना फॉलो करणं सुरू केलं. त्यानंतर मी राहते आळंदीला. सो कॉलेजसाठी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये काही ठिकाणी गणेशोत्सवामध्ये आरजेस ऑन ग्राउंड शो करायचे. आणि पहिल्यांदा मला चान्स मिळाला, त्यांना भेटता आलं आणि मला खूप छान वाटलं की हे आरजेस रिअल लाईफमध्ये सुद्धा कसले भारी बोलतात. म्हणजे आलेल्या लिस्नर्सशी ते असं बोलतात जणू काही जुनीच फ्रेंडशिप आहे. म्हटलं यार हे कमाल आहे, आपल्याला हेच करायचं आहे. आणि तेव्हा तर खूप जास्त फिक्स केलं की आपल्याला आरजेचं बनायचं आहे. तिथे एका लाईव्ह शो दरम्यान मी एका आरजेला भेटले. सो तिने मला सांगितलं की तुला बनायचं आहे, प्रयत्न कर, तू नक्की बनशील. आणि बाप्पांचे दिवस आहेत, सो बाप्पा तुझं ऐकतील, पण हो मेहनत तर करावी लागेल. आणि ती जर्नी सुरू झाली. मला आजही आठवतंय, मी अभ्यास कमी पण रेडिओ खूप जास्त ऐकायचे आणि ऐकण्याची इतकी सवय लागलेली किंवा रट्टा मारण्याची सुद्धा इतकी सवय लागलेली की मी रोज अभ्यास करत नव्हते. एक्झाम आली की दुपारचा पेपर सकाळी अभ्यास करायला लागायचा, रट्टा मारायचा आणि डिस्टिंक्शन मिळायचं मला. सो मला माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये डिस्टिंक्शन मिळाले रट्टा मारून. आणि बाकीचा उरलेला सगळा वेळ मी रेडिओ ऐकायचे. सकाळ दिवसभर रेडिओ 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 रेडिओचे किस्से इव्हन मी माझ्या फ्रेंड्सला सुद्धा सांगायचे. माझ्या शाळेतल्या फ्रेंड्सला, 11वी 12वीच्या फ्रेंड्सला, क्लासमधल्या, इव्हन त्यानंतर जे ग्रॅज्युएशनचे फ्रेंड्स होते सगळीकडे मी सांगून ठेवलेलं की मला हेच काम करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. सो त्यामुळे मी जास्त लोड घेणार नाही आहे. मला आठवतं आहे 12वी नंतर मला, म्हणजे 12वीत चांगले पर्सेंट पडलेले, पण मला खात्री होती माझे वडील मला मेडिकलला पाठवतील, कारण त्यांची खूप इच्छा होती की घरात कोणीतरी डॉक्टर व्हावं. आणि मला ते कळून चुकलेलं की पप्पा जरासं डोनेशनसुद्धा भरायला तयार होतील. सो अशा वेळी जराशी एक स्वतःचीच अक्कल लढवली
आणि CETमध्ये जरा कमी मार्क्स पडले. सो तेव्हा पप्पांना मी म्हणाले की आपण काय करूयात, 1 वर्ष मी BSc करते आणि मग खूप अभ्यास करते त्या 1 वर्षामध्ये. पुढच्या वर्षी आपल्याला डोनेशन नाही भरावं लागणार, सो छानपैकी ॲडमिशन मिळेल मेडिकलला. आणि पप्पा अग्री झाले. सो मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मी SP कॉलेजला होते आणि त्या 1 वर्षामध्ये मी सांगून ठेवलं की माझ्याच्याने हेही होत नाही आहे, ते मेडिकलचं तर तुम्ही बघूच नका, म्हणजे स्वप्नच बघू नका, मला त्रास होतो डायरेक्ट. सो फायनली ते स्वप्न तिथेच अपूर्ण राहिलं. तेव्हा पप्पा खूप रागवले होते, पण माझी खूप इच्छा होती रेडिओ जॉकी बनायची आणि त्यांना ते पॅशन दिसलं. सुरुवातीला ते खूप जास्त नकार देत होते. नंतर जेव्हा ते तयार झाले, बऱ्यापैकी तयार झाले, तेव्हा ते म्हणाले की तुला हवंय ते तू कर, पण त्यासाठी मी तुला 1 रुपयाही देणार नाही. म्हटलं ठीक आहे, तयार झालेत इतकंच इनफ आहे माझ्यासाठी. सो तेव्हा छोटे मोठे जॉब्स करणं असेल आणि रिलेटेड टू व्हॉईस आपल्याला जॉब करता येईल म्हणून मी कॉल सेंटरमध्ये काम करत होते आणि तिथून जे काही पॉकेट मनी मिळायचा त्याचा वापर करत होते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी विकत घेणं असेल, रेडिओ स्टेशनला व्हिजिट करायचं म्हटल्यावर छान कपडे घालून जायला पाहिजे. सो अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट माझी चालू होती. तेव्हा माझ्याकडे स्वतःचा फोन नव्हता, मम्मीचा एक साधा फोन होता, पण त्याच्यात रेकॉर्डिंग करता येत होतं. सो इथल्या पुण्यातल्या फिमेल RJs ज्या पद्धतीने बोलतात तसं मी रेकॉर्ड करायचे आणि ऐकायचे. हे मला बरं वाटतंय का, हे सगळं योग्य आहे का. पण ठीक आहे, तेव्हा मला म्हणजे रेडिओत येण्याआधी मला न आणि न याच्यातला फरक समजत होता, असं दिसण्यावेळेस समजत होता, पण बोलताना नीट कळत नव्हता. पण अशा छोट्या छोट्या सुधारणा नंतर कराव्या लागल्या. त्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशनला माझे टीचर्स म्हणायचे, तू काहीच अभ्यास करत नाही, नुसता टव्याळ का करत असतेस, लायब्ररीमध्ये बसलेली असतेस, अभ्यास कोण करणार. मी त्यांनाही सांगितलेलं की सर टेन्शन घेऊ नका, मला RJच व्हायचं आहे, मी एक दिवस तुमचा इंटरव्ह्यू घेईल आणि तेही मी करून दाखवलं. सो जेव्हा त्यांचा मी इंटरव्ह्यू केलेला टीचर्स डेला, ते खूप खुश झालेले की अरे बापरे, ह्या पोरीने फक्त बोलून नाही दाखवलं, करून दाखवलं. माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे माझ्या लहानपणापासून ते शेवटपर्यंतचे जे फ्रेंड्स होते सगळ्यांमध्ये मी लवकर सक्सेसफुल झाले, कारण पॅशन खूप जास्त होतं. सो असेच दिवस चाललेले. ग्रॅज्युएशन नंतर मला पहिली ऑफर आली एका ठिकाणाहून, सोलापूरहून. पण मला असं वाटलं की सोलापूरला पप्पा सोडणार नाही तितक्या लांब, आणि मी फक्त ट्राय करत होते की बाबा आपला आवाज तिथे चालतोय की नाही. आणि लकीली त्यांचा कॉल आला, पण मी तिथे गेले नाही. मला असं वाटलं की ते ओरडतील, पण त्याच्यानंतर मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा पप्पा तयार झाले, अगं तू गेली असतीस तरी बरं झालं असतं. म्हटलं ठीक आहे, आता ती संधी गेली आणि पुन्हा ते घ्यायला काही तयार नव्हते. मग असेच बरेच दिवस गेले, इकडचे तिकडचे छोटे मोठे जॉब चालू होते. त्यानंतर आजारपणातच माझे वडील गेले. पण जाण्याआधी त्यांचं असं होतं की ज्योती, आमचं वर्कशॉप आहे, सो तिथे मी रेडिओ लावेन आणि तुझं शो ऐकेन, मला ऐकायला आवडेल. सो ते एक स्वप्न माझं अपूर्ण राहिलं आहे. म्हणजे त्याची जराशी खंत वाटते की जर आज पप्पा असे तर नक्कीच त्यांना प्राऊड फील झाला असता. कारण ज्या ज्या गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या की एक दिवस तुम्ही मला मोठ्या स्क्रीनवर पाहू शकता, एक दिवस TV वर तुम्ही माझ्या ॲड्स ऐकू शकता, रेडिओवर फक्त ज्योतीचा आवाज ऐकू शकता, या सगळ्या गोष्टी मी अचीव केल्या. पण ते आत्ता इथे नाही आहेत, पण नक्कीच त्यांचा आशीर्वाद असेल. आणि ठीक आहे, मला यावरून एक गोष्टही सांगायची आहे की ऑफकोर्स तुमच्या पेरेंट्सला हर्ट करू नका, पण तुम्हाला जे करायचं आहे ते जर का तुम्ही अचीव केलं ना, स्वतःवर प्राऊड फील कराल आणि तुम्ही खूप खुश राहाल. मी माझ्या या रेडिओच्या प्रवासामध्ये खूप खुश होते. मी आत्ता तर इतकी जास्त खुश आहे, समाधानी आहे. प्रत्येक दिवस मला खूप जास्त स्पेशल वाटतो आणि माझ्यासाठी सगळ्यात सुंदर जागा जर काही असेल तर तो माझा स्टुडिओ आहे. सो या जर्नीमध्ये नावं ठेवणारे सुद्धा बरेच लोक होते की काय बोलते, RJ वगैरे होणार, सेलिब्रिटी वगैरे होणार, असं थोडी आहे, असं कोणी थोडी होतं. आणि आता माझा खूप पॉलिश आवाज आहे, तेव्हा इतकं काही पॉलिश आवाज नव्हता. ऑफकोर्स त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. माझं या बाबतीत कोणतंही शिक्षण झालं नाही आहे. तेव्हा मी BSc फिजिक्स स्पेशल केलं आहे, मला त्यातलं काहीच आठवत नाही. पण येस, तेव्हा पॉलिश आवाज नव्हता आणि लोकांचे टोमणेही होते. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, हे माझं होतं. जन्मापासूनच माझ्यामध्ये जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आहे. सो तेव्हाही ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी RJ बनणार, कोणत्या स्टेशनला जाणार हे नव्हतं माहिती, पण बनणार ते बनणार. सो 21व्या वर्षी हे अचीव झालं. त्यानंतर ट्विस्ट जरासा असा आला, MSCBमध्ये मी काम करत होते कॅशियर म्हणून. तिथेही लोक कौतुक करायचे की छान आवाज आहे वगैरे तुझा, पण कुठेतरी एक खंत होती की नाही, हे काम आपल्यासाठी नाही बनलं, आपण काहीतरी मोठं करणार आहोत, आपण इथे का अडकून राहिलो आहे. सो MSCBमध्ये सुद्धा कामं करत असताना सुद्धा मी रेडिओ खूप जास्त ऐकायचे. जेव्हा बिलं खूप जास्त नसायचे तेव्हा मी खूप जास्त पुस्तकं वाचायचे. पुस्तकं वाचल्यानंतर तुमची भाषा सुधारते असं मी ऐकलं होतं. सो तो प्रवास चालूच होता.
आणि खूप वाईट वाटत होतं की एक पण ऑफर येत नाही आहे, काहीच होत नाही आहे आपल्यासोबत. तेव्हा पर्याय काय होता, रेडिओ जॉकी कसं म्हणतात काहीच माहीत नव्हतं. मास कम्युनिकेशन केलं नव्हतं, त्याच्या फीज खूप जास्त असतात असं मला वाटत होतं आणि सपोर्टला कोणीच नव्हतं. कारण अचानक माझे वडील गेले होते आणि बऱ्यापैकी भार माझ्यावर सुद्धा आला होता. सो अशा वेळी कसं काय करणार हे एक मोठं टेन्शन होतं. पण 7-8 महिने असेच गेले आणि लकीली आयुष्यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला. एक साथ मला 5-6 रेडिओ स्टेशन्सने विचारलं. त्यामध्ये रेड एफ एम हा खूप मोठा ब्रँड होता आणि माझं नशीब इतकं छान की माझा आवाज ऐकून प्रत्येक रेडिओ स्टेशन मला चान्स देत होतं विदाऊट इंटर्नशिप. सो तेव्हा मला खूप जास्त प्राऊड फील झालेलं की हां, हम में भी कुछ बात है. सो मी औरंगाबादला गेले. मी छत्रपती संभाजीनगरला गेले आणि तिथला जो एक्सपिरियन्स होता तो असा भीतीदायक होता. कारण आय वॉज झिरो आणि झिरो टू हिरो बनण्याचा जो प्रवास होता तो असा अवघड होता. कारण मी लिस्नर म्हणून गेलेले आणि डायरेक्ट एक रेडिओ प्रोफेशनल. सो मला तिथे काहीच काम सुरुवातीला जमत नव्हतं आणि लोक सिनियर होते, ते शिकवायला सुरुवातीला तयार नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडवणं, पॉलिटिक्स काय असतं हे मला काहीच माहीत नव्हतं. कारण मी तशी चुलबुली होते MSCBमध्ये किंवा त्याआधी जिथे काम केलेलं तिथे या सगळ्या गोष्टींना फेस करायला मला काहीच नव्हतं. पण इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी जेव्हा पाहिल्या तेव्हा खूप जास्त त्रास होत होता. खूप जास्त एकटी पडलेले मी. कारण औरंगाबादमध्ये माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. ना फ्रेंड्स होते, ना नातेवाईक होते आणि दरवेळी माझं दुःख मी घरी नाही सांगू शकत. तरी मी एकदा सांगितलं की मला खूप जास्त त्रास होतोय, मला कुठेतरी असं डिप्रेशन फील होतंय, मला खूप एकटेपणा वाढला आहे. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की ठीक आहे, नसेल होत तर सोड, तू इथे ये. पण तेव्हा वाटलं की नाही, आपलं स्वप्न आहे, आपणच हट्ट धरून पूर्ण केलं आहे, तर असं पळून नाही चालणार. मग मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा पुन्हा एकदा ट्विस्ट असा आला की माझा ॲक्सिडेंट झाला आणि कोरोनाचे दिवस चालू होते. सो त्या दिवसांमध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये कॉस्ट कटिंग होत होतं. आमच्याही काही ठिकाणी झालं. असं वाटत होतं की आता आपलाही नंबर लागणार आहे. पण लकीली मी तेव्हा वाचले. तिथून एक मोठा धडा मी घेतला आणि मी खूप जास्त मेहनत करायला लागले. दिवस रात्र मी रेडिओ सगळ्या प्रकारची सगळीच कामं मी शिकले. प्रोडक्शन असेल म्हणजे जाहिराती बनवणं असेल, व्हॉईस देणं असेल. तेव्हा मला आठवतं आहे आमचा जो साऊंड इंजिनियर होता तेव्हा माझा आवाज फारच रॉ होता, जाहिरातींसाठी परफेक्ट नव्हता. मग का परफेक्ट नाही आहे हे मी शोधून काढलं. मी जास्त रडत नाही, मी खूप जास्त प्रॅक्टिकल आहे, इमोशनल जरा कमी आहे. हां, वाईट वाटत होतं ते यासाठी की का होतं माझ्यासोबत असं, लोक असे का वागतायत. पण म्हटलं की ठीक आहे, रडून काही फायदा नाही, बी प्रॅक्टिकल. सो मी खूप जास्त प्रॅक्टिस करायचे, स्क्रिप्ट्स घेऊन जायचे, दिवसभर ॲड्ससुद्धा ऐकायचे, रेडिओ ऐकायचे. पण आता ठीक आहे, रेडिओ कळाला आहे, ॲड्सचं काय, व्हॉईस ओव्हरचं काय ते स्वतःच शिकायला हवं असतं. ते खूप जास्त प्रॅक्टिस करायचे. इवन जी माझी सिनियर RJ होती तिलासुद्धा विचारायचं हे कसं ते कसं. लोक सुरुवातीला थट्टा करायचे, पण एक दिवस असा आला की सगळीकडे फक्त माझाच आवाज जाहिरातींमध्ये आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरात अशा गोष्टी घडायला लागल्या. दिवसभर म्हणजे मला आठवतं आहे कोरोना सेकंड वेव्ह जेव्हा आली तेव्हा मी एकटीच अशी ऑफिसमध्ये होते जिला कोरोना झाला नव्हता. त्यामुळे मी मॉर्निंग शो टू इव्हनिंग शो लाईव्ह करायचे, विथ प्रोडक्शन करायचे. तेव्हा खूप घसा बसायचा. इतका वेळ तुम्ही कंटिन्यू AC शो करताय ते जरा अवघड होतं. पण ठीक आहे, तेव्हा पण जरा एकटेपणा वाढला होता. एकटेपणा इतका वाढलेला की मला नव्हतं राहायचं औरंगाबादला. सो शेवटी मी माझ्या बॉसला सांगत होते की मला ट्रान्सफर द्या पुण्याला, माझ्या शहरात मला राहायचं आहे. त्या बॉसने ती गोष्ट माझ्या मोठ्या बॉसला सांगितलीच नाही आणि शेवटी मला खूप ऑफर्स येत होत्या इकडून तिकडून, वेगवेगळ्या प्रिंट मीडियातून असेल, चॅनल्समधून असेल. सो शेवटी मी रिझाईन करायचा निर्णय घेतला. पण ज्या दिवशी रिझाईन केलं मी त्या दिवशी मी माझ्या सिनियर बॉसला सांगितलं की हे असं आहे, माझे फॉलोअर्स बऱ्यापैकी वाढत चाललेले आणि खूप छान छान अपॉर्च्युनिटीज मला येत होत्या. सो जेव्हा माझ्या सिनियर बॉसला कळलं की हे असं झालं आहे, सो मग तेव्हा पुन्हा एकदा चक्र फिरलं आणि त्यांनीच हा विचार केला की ज्योतीचा आवाज हा नाईट शोसाठी परफेक्ट आहे, लोक इतकं तिच्यावर प्रेम करतात, लव टिप्स घेतात, तर आपण एक नवा कोरा लव शो लॉन्च करूयात. सो नवा कोरा लव शो पहिला महाराष्ट्रातला मराठी लव शो लॉन्च झाला, जो महाराष्ट्रात जेवढेही आमचे रेडिओ स्टेशन्स आहेत तिथे रोज रात्री 9 ते 12 ऐकायला मिळतो, ज्याचं नाव आहे एक्स्ट्रा क्लासेस. सो तो शो लॉन्च झाला आणि मी पुण्याला आले. पुण्यात बसून मी पूर्ण महाराष्ट्रासाठी शो करते. त्याच्यातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी की खूप जास्त रिस्पॉन्स मला येत होता. म्हणजे दिवस रात्र ज्योतीसाठी कॉल्स येत होते
बाकी आरजेसला डिस्टर्ब होत होतं ऑफकोर्स. त्यांचे कॉल्स, माझे कॉल्स खूप मिस होत होते. सो माझी बॉस तर म्हणाली आणि टेक्निकल टीम की रेडिओच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं झालं की कोणत्या तरी आरजेला एक नवीन नंबर दिला गेला फक्त आणि फक्त लिस्नर्सशी गप्पा मारण्यासाठी, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो असा एक स्पेशल नंबर मला देण्यात आला आणि मी ते एक्स्ट्रा क्लासेस कंटिन्यू करते. आणि आनंदाची गोष्ट अशी की हे करता करताच पहिला मला बेस्ट यूज ऑफ सोशल मीडिया आर.जे. ज्योती हा अवॉर्डसुद्धा मिळाला, गोल्ड मिळाला. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळतो. सो मला असं वाटतं की स्वप्न का पूर्ण होत नाहीत, स्वप्न पूर्ण होतात, ती बघितली पाहिजेत आणि मेहनत केली पाहिजेत. रडत बसून काहीच होत नाही. सो लव्ह शो करण्याचं स्वप्न माझं हे होतं. तुम्हारी सुलू नावाचा सिनेमा आलेला आणि तेव्हा मलाही वाटत होतं की आपण पण असं रात्रीच्या वेळी जर का गप्पा मारल्या प्रेमाच्या तर, आणि तेही खरं झालं. माझी सगळीच स्वप्न मी खरी केलीत आणि त्यामुळे मी खूप जास्त स्वतःवर प्राऊड फील करते. पूर्वी मला ऑफकोर्स कॅमेऱ्यासमोर बोलताना इतका कॉन्फिडन्स नसायचा, पण आता त्या गोष्टी वाढत चालल्या आहेत आणि छान वाटतंय, कॉन्फिडन्स येत चालला आहे. रडण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आणि स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी बघते बरेच यंगस्टर्स जे लगेच खचून जातात आणि खूप जास्त इमोशनल होतात. त्याचा पर्याय ते शोधत नाहीत किंवा प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधत नाहीत. इमोशनल होणं, सिम्पती गेन करणं हे खूप जास्त चालतं. रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत असेल. मी रोज अनेक लोकांना कॉल करते, अनेक मेसेजेसला रिप्लाय देत असते. स्टील आत्ता जरी बघितलं तरी माझा जो ऑफिसचा व्हॉट्सॲप नंबर आहे जिथे लोक लव प्रॉब्लेम पाठवतात, तिथे 20,000+ अनसीन मेसेजेस असतील. रोज मी इतक्या लोकांना कॉल करते आणि शहरावाईज वेगळे, खेड्यावाईज वेगळे, एज ग्रुप वाईज प्रत्येकाचे लव प्रॉब्लेम्स असतात, करिअर प्रॉब्लेम्सही असतात. सो मला हे सांगायचं आहे की आधी ना आपण प्रायोरिटी ही आपल्या करिअरला द्यायला हवी, दुसरी प्रायोरिटी ही आपण आपल्या हेल्थला द्यायला हवी, तिसरी प्रायोरिटी आपल्या फॅमिलीला आणि चौथी प्रायोरिटी जी आहे ती आपल्या प्रेमाला द्यायला हवी. सगळं कसं सुरळीत होईल. आणि फक्त प्रेम प्लीज करू नका. प्रेमासोबत जरा प्रॅक्टिकलसुद्धा राहा. इमोशन्ससुद्धा महत्त्वाचे असतात आणि प्रॅक्टिकल राहणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. ज्या लोकांना या क्षेत्रात यायचं आहे आता मी सांगेन की खूप सुंदर क्षेत्र आहे जर तुम्ही मेहनत घेतलीत तर. ऑफकोर्स अशा काही गोष्टी घडतात की जिथे असं वाटतं की नाही अरे बास होतं आहे, पण जर का तुम्ही फक्त एक सेलिब्रिटी बनता येईल म्हणून या क्षेत्राकडे बघत असाल तर नको, असं करू नका. तुम्हाला खरंच मेहनत घ्यायची असेल, आवड असेल तरच या क्षेत्रात या. खूप सुंदर क्षेत्र आहे. मी खूप खुश आहे, समाधानी आहे आणि प्रत्येक दिवस मी खूप जगते. मला खूप छान वाटतं. सो ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे नक्कीच या. कॉन्फिडन्स हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला बोर होतं आहे हा विषय काढू नका. तुम्ही हे जर का मनापासून चूज करताय करिअर तर ते एन्जॉय करायला हवं. जेव्हा तुम्ही एन्जॉय कराल तेव्हाच त्याची मजा येईल. अँड ऑल द बेस्ट. ही होती माझी छोटीशी जर्नी. आणखी गोष्टी इन्स्टावर बोलूयात. थँक्यू. बाय. लव्ह यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.